तर आजची भटकंती आहे पाटण तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये असलेल्या दुर्मिळ अशा वाड्या वस्त्यांची. जुलै महिना असल्यामुळं सगळीकडं पाऊस पडत होता आणि सारा निसर्ग बहरला होता. पावसाळा हा ऋतू असतोच मुळी नवजीवनाचा, नवचैतन्याचा. एखाद्याची तहान भागल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता दिसते, तसाच काहीसा निसर्ग प्रसन्न झालेला असतो. ऋतुचक्रातील पावसाळा हा एक जादू करणारा ऋतू असावा. झाडांना पालवी फुटणं, बियांमधून अंकुर फुटणं, सगळीकडं हिरवीगार गवताची चादर पसरणं आणि परत हा सगळा बहर उन्हाळ्यामध्ये निर्जीव होतो. निसर्गाचं हे जीवन मरणाचं चक्र सुरूच असतं. तरीही जीवन परत नव्यानं जन्म घेतं, बहरतं. कोणतीही गोष्ट या निसर्गामधून कमी होत नाही किंवा वाढत नाही. निसर्गातील हे जीवन कायम शाश्वत असतं. इकडच्या वातावरणात कोणतीच घाई गडबड आणि धावपळ अजिबात दिसत नाही. सगळं एकदम शांत, सवडीनं आणि निसर्गाच्या तालावर घडत असल्यासारखं भासतं. झाडं, वेली, पशुपक्षी पावसाच्या आगमनाने आल्हाददायक झालेले होते. जणू पक्ष्यांच्या चिवचिवाटातून निसर्गच त्याला पावसामुळे झालेला आनंद व्यक्त करतोय असं भासत होतं. या मोकळ्या पठारांवर असलेल्या या हिरव्यागार गवताचं आणि इथून वाहणाऱ्या झऱ्यांच्या पाण्याचं सौंदर्य बघतच राहावं असं वाटतं. या अफाट अस्तित्वाच्या पसाऱ्यात माणूस स्वतःला इतकं महत्त्व देत असतो की या अहंकाराचाच ताणतणाव त्याला येत असतो. ज्या अस्तित्वाने एवढा अफाट निसर्ग, सूर्य, चंद्र, तारे यांचा पसारा सांभाळला आहे, तोही आपला ताणतणाव सांभाळेलच की. निसर्गासोबत राहिल्यावर वाटणारा जो हलकेपणा आहे, तर याचंच प्रतीक असतं की या अफाट अस्तित्वानं आपल्याला सांभाळलेलं आहे याची जाणीव होणं. इकडची ही कौलारू घरं निसर्गाच्या सौंदर्यात अजूनच भर पाडतात. ही घरं बाहेरून जेवढी सुंदर वाटतात, तेवढीच आतून ओसाड पडलेली आहेत. या घरांमध्ये आपल्याला केवळ म्हातारी माणसंच पाहायला मिळतील.
दगडाचं कुंपण केलेलं हे घर एकटंच या डोंगरावर उभं होतं. घराच्या समोर असलेलं हे मोकळं मैदान या घराला अजूनच आकर्षक बनवत होतं. या भागामध्ये पाचगणी, पांढरपाणी यासारखी छोटी गावं आढळतात. ही डोंगरावरची कौलारू घरं म्हणजे या पावसाच्या झंझावातात हवंसं वाटणारे एक आश्रयस्थान असल्यासारखी भासत होती. इथल्या कौलारू घरांमध्ये दिवसा इतकं शांत असलेलं हे वातावरण रात्री याहीपेक्षा शांत असतं. इकडं लाईट गेली की मग तिचा 4-4, 5-5 दिवस काहीच पत्ता नसतो. पावसामुळे डोंगरावरचे तलाव तुडुंब भरले होते आणि संपूर्ण वातावरणामध्ये गारवा होता. वाऱ्याचा सुसाट झोता येत होता. इथल्या या घराची रचना फारच सुंदर वाटली. घराच्या अंगणात केळाची झाडं होती आणि त्याला एक केळाचा घड सुद्धा आलेला होता. घरासमोर हिरवेगार भाताचे तरवे होते. इतक्या सुंदर ठिकाणी हे घर होतं. अशा डोंगराळ भागातील वाड्या वस्त्यांमध्ये फिरल्यानंतर आयुष्य जगण्याची आणि निसर्गासोबत राहण्याची एक सुंदर जीवनशैली आपल्याला पाहायला मिळते, जिथं मनशांतीला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. जेव्हा आपणही अशी जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करू तेव्हा निसर्गासोबत असलेलं एक सुंदर नातं आपल्याला अनुभवायला मिळेल. निसर्गातील हा मुक्तपणा कदाचित आपल्याही संकुचित विचारांना मुक्त करायला मदत करेल.